सोलापुरात 101 वर्षांच्या आजोबांनी बजावल्या मतदानाचा अधिकार. 100 किलोमीटरचा प्रवास करून शिवलाल मछले यांनी केले मतदान. धाराशिवमध्ये तब्बल 200 नागरिकांची नावं मतदार यादीमधून गायब. संतप्त नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. यादीत नाव नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम. नाशिक जिल्ह्यात उष्णतेमुळे साठवलेल्या कांद्यावर परिणाम. साठवलेला कांदा खराब होत असल्यानं शेतकरी चिंतेत. अवकाळी पावसामुळे यंदा हळदीच्या उत्पादनामध्ये 30% घट. तर विदर्भ मराठवाड्यामध्ये अद्याप हळदीची काढणी सुरूच. नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा आता 42 अंशांवर. दुपारी 12 वाजेनंतर रस्त्यावर शुकशुकाट. तापमानामुळे जनजीवन विस्कळीत. तर बर्फापासून तयार होणारे पदार्थ मागणीत वाढ झालेली आहे. चंद्रपुरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. दुपारी अंधारलेल्या वाहनांचं हेडलाईट आणि मार्गक्रमण. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. नंदुरबार शहराचा पाणीपुरवठा सुरळीत. विरचक धरणाच्या पंपिंग स्टेशनच्या मोटारची दुरुस्ती. दुष्काळ स्थिती पाहता पाणी जपून वापरण्याचं आवाहन. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाचं काम वेगानं सुरू. मे अखेरपर्यंत विठुराचं दर्शन पूर्ववत करण्याचं नियोजन.